कार्यक्रमाची सुरुवात करूया. नमस्कार, मी डॉक्टर अमेय पुसाळकर, मानसोपचार तज्ञ. पण आज मी एक इंटरव्ह्यू घेण्यासाठी म्हणून तुमच्या समोर प्रस्तुत झालो आहे. आणि इंटरव्ह्यू ज्यांचा घ्यायचा आहे ते आहेत ठाण्यातले विशेष आणि प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ. त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रीतम काळसकर. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो. त्यांनी जे आपलं उच्च पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे मेडिकल ऑन्कॉलॉजीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. इज अ गोल्ड मेडलिस्ट. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा ठाण्याच्या प्रसिद्ध हॉस्पिटल्समध्ये ते ॲज अ कन्सल्टंट म्हणून रुग्णसेवा देतात. आणि मुंबई ऑन्को केअर नावाच्या एका दर्जेदार कॅन्सरच्या उपचारासाठीच फक्त स्थापित केलेल्या संस्थेचे ते एक डिरेक्टर सुद्धा आहेत. तर स्वागत करूया डॉक्टर प्रीतम काळसकर यांचं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. येस सर. आता प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिले सर, एक साधा प्रश्न आहे. सामान्य माणसांच्या मनात जेव्हा कॅन्सर म्हणतो आपण, तेव्हा त्याच्या ट्रीटमेंट बद्दल बऱ्याचशा शंका येतात. कारण त्याच्या ट्रीटमेंट विविध पद्धतीच्या आहेत. सो त्याच्यामध्ये एक ऑपरेशन आहे, दुसरं किमोथेरपी आहे, तिसरं झालं तर रेडिओथेरपी आहे. तर ह्या ज्या ट्रीटमेंटच्या पद्धती आहेत त्या काय आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगता येईल? वेगवेगळे प्रकार काय आहेत? तर सांगण्यात असं आहे की जी कॅन्सरची ट्रीटमेंट आहे ना, ती जी सुरुवात झाली आहे, सगळ्यात आधी सर्जरी हाच एक उपाय होता. गाठ आली तर त्याची सर्जरी करावी आणि त्याच्यानंतर मग पूर्वी काळी अशी काही वेगळी ट्रीटमेंट नव्हती. त्याच्यानंतर काय कळायला लागलं की नुसती गाठ काढल्यानंतर सुद्धा कधी कधी त्या जागेवर गाठ परत यायची काही वर्षांनी. मग असं त्यांना कळालं की आपल्याला नुसती सर्जरी करून भागणार नाहीये, आपल्याला अजून काहीतरी करावं लागेल. तर त्यावेळेस रेडिओथेरपी हा एक प्रकार सुरू झाला. रेडिओथेरपी म्हणजे काय असतं, जसं आपण एक्सरेची मशीन आहे तशीच एक मशीन असते आणि त्याच्यामधून त्या सेम तशाच रेज निघतात. आता नवीन नवीन त्याचे हायर व्हर्जन्स पण आहेत. तर तशा त्या रेज ज्या आहेत, लाईट आहेत किंवा किरण आहेत, ते कॅन्सरच्या त्या भागावर दिले जातात. समजा आता छातीची गाठ काढलीये, गाठ काढल्यानंतर खाली कॅन्सर उरलेला नसतो, पण तो जो खालचा भाग आहे त्या भागामध्ये कॅन्सर परत येण्याची शक्यता जास्त असते. मग त्या भागावर आपण ती किरण देतो, त्याच्याने परत येण्याची जी शक्यता आहे ती थोडी कमी होते. तर असं रेडिएशनचा हा उपयोग कळाला. सर्जरी, रेडिएशन ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर सुद्धा पुढे जाऊन असं कळालं की तरी सुद्धा कॅन्सर बऱ्याच वेळा परत येतो. अजून काय करता येईल? त्या काळामध्ये 65-70 ह्या काळामध्ये मग किमोथेरपी हे सगळं हळूहळू सुरू होत होतं. 80 पर्यंत मग ते अजून ड्रग्स आले. त्यापासून मग कळालं की सर्जरी, रेडिएशन आणि नंतर किमोथेरपी ह्या तिन्ही गोष्टी जर केल्या तर कदाचित जो परत येण्याचा चान्स आहे तो अजून कमी होईल. तर काही कॅन्सर्स मध्ये आम्ही हे तिन्ही प्रकारच्या ज्या पद्धती आहेत त्या वापरतो. सगळ्याच कॅन्सरमध्ये नाही वापरत. पहिली गोष्ट म्हणजे सर्जरी ही तेव्हाच केली जाते जेव्हा कॅन्सर हा पूर्णतः काढता येईल. जर कॅन्सर हा पसरलेला असेल तर त्या आजारामध्ये सर्जरी होत नाही. आणि रेडिएशन सुद्धा तेव्हाच देण्यात येतं जेव्हा तो तिकडे सीमित असेल. तो जर पसरलेला आजार असेल तर रेडिएशन देऊन उपयोग होत नाही. किमोथेरपी लोकलाइज आजारासाठी पण दिली जाते. त्याला आम्ही ऍडज्युव्हंट म्हणतो. ऍडज्युव्हंटचा अर्थ असा होतो की भविष्यात नको येण्याकरता दिलेली ट्रीटमेंट ही ऍडज्युव्हंट असते. आणि जी आजार पसरलेल्या याच्यामध्ये देतो आम्ही, ती फक्त आजार कंट्रोल करायला देतो किंवा तात्पुरता बरा करायला देतो. तर त्याच्यामध्ये हा जी ट्रीटमेंट आहे ती कंटिन्यू चालू राहते. हे दोन प्रकार आहे. किमोथेरपी सगळ्या इथे देण्यात येते, पण सर्जरी आणि रेडिएशन जे आहे ते फक्त आणि फक्त आम्ही तेव्हाच देतो ज्यावेळेस आजार सीमित असेल आणि पूर्णपणे बरा होऊ शकतो. अच्छा, म्हणजे किमोथेरपीचे दोन प्रकार, एक ऍडज्युव्हंट म्हणून वापरला जातो आणि दुसरा पॅलिएटिव्ह म्हणून वापरला जातो. येस,
आहे. ओके ओके. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया की किमो किंवा जी रेडिएशन थेरपी आहे दोन्ही हे सगळ्यांनाच लागू पडत नाही, तसं तुम्ही सांगितलं आत्ताच. तर मग आता मूळ मुद्द्याकडे वळायचं झालं तर कोविडमध्ये ज्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आहे किंवा ज्यांची ऑलरेडी ट्रीटमेंट चालू आहे त्यांनी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती असते की इथं किमोथेरपी किंवा रेडिएशन म्हटलं तर इम्युनिटी थोडी कमी होते. तर अशा सिच्युएशन मध्ये ट्रीटमेंट सुरू करावी का नाही करावी, आणि सुरू केली असेल तर ती चालू ठेवावी का, असे अनेक प्रश्न रुग्णांच्या मनात असतात. तर त्यांचं मार्गदर्शन सर काय करता येईल? तर हा करोनाचा जो आजार आला मागच्या वर्षी, त्यावेळेस आपण मार्च मध्ये हे सगळं सुरू झालं, त्यावेळेस कोणालाच ह्याची माहिती नव्हती की याच्यामध्ये कसं जावं. कॅन्सरचे पेशंट सोडच तुम्ही नॉर्मली ही आपल्याला आयडिया नव्हती की हा आजार कसा आहे किंवा त्याचा परिणाम कोणावर कसा होणार आहे, कॅन्सरच्या पेशंटवर कसा होणार आहे किंवा नॉर्मल काही किडनीचे आजार आहेत, कशावरच आपल्याला काही माहित नव्हतं. पण आता ऑलमोस्ट आता एक वर्षभरापेक्षा जास्त झाले, त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळालेल्या आहेत की कोविडमुळे काय काय होऊ शकतं, कोणाला जास्त त्रास होऊ शकतो, कोणाला नाही होऊ शकतो. तर माझं एक ह्याच्यामध्ये मत असं आहे की जरी कोविड आहे किंवा कोरोना आहे तरी सुद्धा कॅन्सरची कुठचीही ट्रीटमेंट आपण थांबवली नाही पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ती डिले नाही केली पाहिजे. ट्रीटमेंट तर सुरू तेव्हा होईल जेव्हा आपण जाऊन त्याचं निदान करू. बऱ्याच वेळा आता असं होतंय की गाठ आहे किंवा खोकला येतोय, एक्सरे मध्ये काहीतरी दिसतंय, पण तिकडे जाऊन सिटी स्कॅन करावा आणि दुसरं इन्फेक्शन लागेल या भीतीने बरेच पेशंट नाही जायला तयार आहे. बरोबर. काय त्यांना भीती त्याची आहेच आणि परिस्थिती तशी आहे. पण कॅन्सर हा करोनापेक्षा खूप घातक आहे आणि जर आपण कॅन्सरला लवकर निदान केलं पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये तर आपण त्यातून पूर्ण बरे होऊ शकतो. कोरोना जरी झाला आपल्याला ट्रीटमेंटच्या वेळेस तरी सुद्धा आपल्याला जीवाची हानी होण्याची शक्यता जी आता भारतामध्ये आहे ती 1.2% आहे मॅक्स टू मॅक्स. जास्तीत जास्त समजा पेशंटला बऱ्याच कोमॉर्बिडिटीज म्हणजे डायबिटीज असेल किंवा किडनीचा काही प्रॉब्लेम असेल, कॅन्सर बरोबर किंवा किमोथेरपीने त्यांचे WBC वगैरे खूप कमी गेले असेल आणि त्याच्यात जर इन्फेक्शन झालं तर कधी कधी थोडंसं प्रमाण वाढू शकतं, पण सामान्य माणसापेक्षा याच्यात जास्त काही फरक नाही. तर कॅन्सर पेशंट्सनी जास्त म्हणजे घाबरून ट्रीटमेंट बंद करावी किंवा डिले करावी असं गरजेचं नाहीये. त्यांनी ती ट्रीटमेंट कंटिन्यू करणं नक्कीच गरजेचं आहे. हा, पण एक जो 2-3 आठवड्याचा काळ होता त्याच्यामध्ये असं होतं की बेडच अवेलेबल नव्हते. तो 1-2 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा जर वेळ आपण सोडला तर बाकी कुठेच मला वाटत नाही की ट्रीटमेंटसाठी काही प्रॉब्लेम येण्यासारखं आहे. त्यांनी कंटिन्यू ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तर जसं सरांनी सांगितलं की कोविड पेक्षा कॅन्सर मध्ये घातक असल्याचे चान्सेस जास्त आहेत, त्यामुळे कॅन्सरची ट्रीटमेंट चालू ठेवणं फार गरजेचं आहे. तर ट्रीटमेंट चालू असताना आपण काय काळजी घ्यावी याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करता येईल का? नक्कीच. ट्रीटमेंट चालू असताना इन जनरल ज्या काळजी आम्ही ऍडवाइस करतो म्हणजे काय काय करावं आणि काही नाही करावं या गोष्टी आम्ही सांगतो. तर एक असतं काय जेवण काय करायचं, म्हणजे हायजीन काय ठेवायचे. त्याच्यामध्ये ना पहिली गोष्ट कुठचीच गोष्ट किमोथेरपीसाठी गरम किंवा थंड असं नसतं की आपण हे खाल्लं तर चांगलं आहे किंवा हे नाही खाल्लेलं पाहिजे. सगळ्या गोष्टी पेशंट्स खाऊ शकतात. जर त्यांना डायबिटीज असेल तर त्यांनी डायबिटीजचा आहार घ्यावा. त्यांना डायबिटीज नसेल तर त्यांची आधीची जी डाएट आहे ती त्यांनी कंटिन्यू केलं तर चालेल. याच्यामध्ये खूप सारे गैरसमज आज आहेत डाएट बद्दल. एक म्हणजे की साखर खायची की नाही. बऱ्याच वेळा हा प्रश्न आम्हाला विचारतात आणि काही लोक विचारतात, काही लोक विचारत सुद्धा नाहीत आणि साखर बंद करून टाकतात पेशंटची.
की साखर खाल्ल्याने हा आजार वाढेल, पण असं काही नसतं. साखरेचा आणि आजाराचा काहीही संबंध नाहीये. दुसरी गोष्ट, काही फळभाज्या किंवा गहू 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 ते पेरतात घरी आणि त्याचं सकाळी त्याचा ज्यूस ज्यूस म्हणून पितात, तर त्याच्याने काही ऍडिशनल बेनिफिट होतो का असंही काही प्रूफ नाहीये. तर स्पेसिफिक गोष्ट तुम्ही जास्त कराल तर तुम्हाला फायदा होईल असं काहीच नाही. तुमचं रुटीन लाईफ आहे ते चालू ठेवा. जेवणामध्ये काही बदल करू नका. फक्त फ्रीज मधलं खाऊ नका, स्टोर्ड फूड खाऊ नका. सकाळी बनवून फ्रीजमध्ये ठेवलंय नंतर गरम करून करताय तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन लागण्याची भीती आहे. व्हेज नॉन व्हेज जी तुमची डाएट असेल ती तुम्ही आहे तशी कंटिन्यू करू शकता. मांसाहार केल्याने आजार काही वाढत नाही किंवा आजारामध्ये प्रमाण काही वाढत नसतं. आम्ही सांगताना पेशंटला एवढंच सांगतो, जर डायबिटीज असेल तर डायबिटीजची डाएट फॉलो करा, डायबिटीज नसेल तर कुठचीच डाएट फॉलो करू नका. जेवणामध्ये थोडंसं प्रोटीनचं प्रमाण वाढवा, ज्याच्याने मसल मास लॉस नाही झाला पाहिजे. कारण किमोथेरपी दिल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं ना की इंटेक कमी होतं. तर त्या इंटेक कमी असण्यामध्ये पहिले 7-8 दिवस थोडा इंटेक कमी असतो. त्याच्यामध्ये जर आपण प्रॉपर प्रोटीन इंटेक नाही ठेवला तर वेट लॉस बरंच होतं आणि वेट लॉस झाल्याने मग किमोथेरपीचे साईड इफेक्ट वाढू शकतात. एक फॉर हेल्दी हाय प्रोटीन डाएट देणं गरजेचं आहे. त्याबरोबर कार्बोहायड्रेटची तेवढीच इम्पॉर्टंट गरज असते. याच्यामध्ये आम्ही काय करतो की डाएट जर प्रॉपर बनवायचं असेल काही, आम्ही डाएट ओपिनियन सांगतो. डायटिशियन्स असतात, ते आर एक्सपर्ट, ते आपल्याला आपल्या वजनानुसार सगळं बनवून देतात. पण घरगुती काही उपाय करण्याची गरज नाहीये. घरगुती काही विशेष गोष्टी आणून त्यांना देण्याची गरज नाही की हे द्या याच्याने गरमी कमी होईल किंवा हे घ्या याच्याने आजार खूप गरम आहे तुम्हाला थंड वाटेल, असं काहीही नसतं. सो ते त्यांना जे आवडेल ते खाऊ शकतात. आमच्याकडनं तरी आम्ही हेच सांगतो. आणि दुसरं, आता हे झालं डाएट बद्दल प्रिकॉशन. त्यानंतर बरेच काही असे प्रश्न असतात ना, ते पेशंट्स आम्हाला बऱ्याच वेळा विचारत नाही की आम्ही पेशंटला वेगळ्या रूम मध्ये ठेवावं का, एक वेगळी रूम त्याला एसी लावून तिकडे आम्ही ठेवायचं का, त्यांना आम्ही त्यांच्याबरोबर राहायचं की नाही, की आम्ही सगळे बाहेर राहू, आमचं इन्फेक्शन ते त्यांना नको लागायला. तर असं काही गरजेचं नसतं. डेफिनेटली जर घरात भरपूर लोक येत असतील बाहेरून, म्हणजे लोकांची येण्या जाण्याची संख्या जास्त असेल, अशा जागेवर पेशंटला तिकडे बसणं चांगलं नाहीये, कारण त्यांना इन्फेक्शन लागू शकतं. पण घरात जर 4-5 लोक असतील तर आपल्याला काय त्यांना पेशंटला वेगळं ठेवायची गरज नसते. दुसरी गोष्ट, एसी लावणं हे काही कंपल्सरी नाहीये. किमोथेरपी काही गरम नसते, त्यामुळे घरी एसी बसवणं मस्ट आहे असं काहीही नसतं. असला तर उत्तम, नसला तरीही काही प्रॉब्लेम नाहीये. दुसरा समज असतो बऱ्याच वेळा की आमच्या घरी लहान मुलं आहेत, तर त्या मुलांना काय धोका होईल का, किमोथेरपी चालू आहे किंवा पेशंटचे रेडिएशन चालू आहे, तर लहान मुलं आहेत, मग त्यांना आम्ही काय करायचं, त्यांना आम्ही माझ्या चुलत बहिणीकडे पाठवू का ट्रीटमेंट संपेपर्यंत, किंवा बाजूला ठेवू का, असेही प्रश्न असतात. बरेच लोक विचारत नाही या गोष्टी आणि न कळत म्हणजे काही लोकांमध्ये प्रेग्नेंट लेडी असेल तर. येस एक्झॅक्टली. तर प्रेग्नेंट लेडी आहे किंवा लहान मुलं आहेत, तर सांगायचं हे आहे की कॅन्सर हा आजार एकापासून दुसऱ्याला संसर्गजनक नाहीये. दुसरी गोष्ट, किमोथेरपी ही सुद्धा एका पेशंटची चालू आहे, तर त्या पेशंटमुळे त्या किमोथेरपीचे साईड इफेक्ट कोणा दुसऱ्याला होऊ शकत नाही. किंवा कॅन्सरचे कण जे आहेत, कॅन्सरचे सेल्स ते जेवताना वगैरे किंवा पाण्याच्या ग्लासातून किंवा जेवणाच्या थालीतून दुसऱ्याही ते जाऊ शकतात, असं होत नसतं. म्हणजे त्यांचे सगळे कपडे वेगळे, त्यांचे सगळे भांडी वेगळ्या, असं काही करायची गरज नसते, कारण एक त्याची गरज नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे पेशंटच्या मानसिकतेवर पण बराच परिणाम होतो. त्यांना असं वेगळं ठेवल्यासारखं वाटतं. 60 वर्ष 70 वर्षाचे काही व्यक्ती असतील, त्यांच्यासाठी त्यांची नातवंड खूप महत्वाची असतात. अशा वेळेस जर आपण त्यांना लांब ठेवलं तर त्यांचे साईड इफेक्ट कदाचित त्या मुलांमुळे जे कमी होणार असतील ते सुद्धा तेवढे वाढणार नाही, म्हणजे वाढतील, असं होऊ शकतं. तर घरात तुमच्या नातवंड असतील तर ते त्यांच्या बरोबर ठेवू द्या तुम्ही, त्याच्याने खूप फायदा होईल पेशंटला. त्यांना आजार काय आहे ते विसरायला वेळ मिळेल आणि त्यांना आयसोलेट करायची गरज नाही. जेवढा तुम्ही त्यांना एकांत द्याल तेवढा त्यांना सिम्पटम जास्त वाढू शकतात.
त्यांना तुम्ही इन्व्हॉल्व ठेवा. घरातली कामं समजा जास्त विकनेस असेल तर भाजी वगैरे कापण्यापासून छोटी छोटी कामं देत राहायचं, किंवा कामं नसली समजा कोण मेल पेशंट आहे त्यांना काही एखादी गोष्ट वर्क फ्रॉम होम करता येते, त्यांनी ते करावं. फिमेल्स आहेत कोण त्यांना काही कामात काम करायचं नसेल किंवा रस नसेल किंवा आवडत नसेल तर त्यांनी काहीतरी ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व व्हावं, म्हणजे ज्याच्याने त्या थोडं बिझी राहतील. जेवढा तुम्ही त्याला वेळ द्याल तेवढा तो तुम्हाला त्रास देऊ शकतो. तर हे प्रिकॉशन्स होते आणि काही मिथ्स होत्या ज्या आपण फॉलो केल्या पाहिजे, ज्याच्याने पेशंटची लाईफ थोडी इझी होऊन जाईल. दुसरा असा प्रश्न असतो की आम्ही बाहेर जाऊ शकतो का? कॅन्सर म्हटलं की आता मी 6 महिने कुठे जाणार नाही, मी एका रूम मध्ये राहणार, ट्रीटमेंट झाल्यानंतर सगळ्यांना भेटणार, कारण केस जातील माझी, मला कसं काही मी लोकांसमोर जाऊ. मी बाहेर गेली आणि मला इन्फेक्शन लागेल तर याच्याने काय होतं, 6 महिने एका रूम मध्ये राहणं एवढं सोपं नाहीये आणि याची गरज सुद्धा नाही. त्यांनी बाहेर जावं, नक्की जायचं बाहेर. त्यांनी बाहेर जाताना फक्त आपण जे आता प्रिकॉशन्स घेतोय जसं मास्क, फेस मास्क लावणं किंवा कुठे आपण हात टच केला तर तो प्रॉपरली धुणं, एवढं जर फॉलो केला आणि गर्दीत नाही जायचं तरी उत्तम आहे. फारच छान आणि समर्पक उत्तर दिलेलं आहे सरांनी. तर पुढचा प्रश्न आपण घेऊया. हा फारच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सगळ्यांचाच आजकाल, आणि शिवाय कॅन्सर पेशंट्स म्हटले तर वॅक्सिनचा प्रश्न. तर कॅन्सर पेशंट्सनी कोरोना वॅक्सिन घ्यावी किमोथेरपी चालू असताना, घेऊ नये का? आणखीन काही उत्तर आहे ह्याचं? आता याच्यामध्ये ना मेजॉरिटी जेवढे कॅन्सर पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये काही वॅक्सिन घेण्यासाठी कॉन्ट्राइंडिकेशन नाहीये. वॅक्सिन ते घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काही ब्लड थिनर चालू आहे त्याच्यामुळे ब्लिडिंग चालू आहे का असं काय होत असेल तर आम्ही नाही सांगत. काही हाय डोसेस ऑफ ब्लड थिनर चालू असेल तर, जसं झेराल्टो म्हणतो आम्ही टॅबलेट आहे, ते कसं चालू असेल आणि पेशंटला नेझल ब्लिडिंग वगैरे असेल तर आम्ही होल्ड करायला सांगतो. इतर काही स्पेसिफिक औषधं आहेत जी चालू असताना आम्ही सांगतो की तुम्ही डिले करा. अदरवाईज सगळ्या पेशंट्सला आम्ही वॅक्सिन घ्यायला प्रोत्साहनच देतोय आणि त्यांनी घेतलं पाहिजे. डेफिनेटली पण आम्ही सांगतो की किमोथेरपी झाल्या लगेच घेऊ नका, कारण किमोथेरपीचे साईड इफेक्ट हे पहिले 7 किंवा 8 दिवस होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला किमोमुळे सुद्धा ताप येऊ शकतो. तर आपण ते 7 दिवस झाल्यानंतर आपल्याला काही साईड इफेक्ट नाहीये त्याच्यानंतर घेतलं वॅक्सिन तर आपल्याला कळेल की हा जो त्रास होतोय तो वॅक्सिनमुळे आहे की आपल्या किमोमुळे. अदरवाईज असं काही कॉन्ट्राइंडिकेशन नाहीये, ते वॅक्सिन घेऊ शकतो. अच्छा. सर म्हणालात तुम्ही की किमोचे साईड इफेक्ट्स, तर काही लोकांना किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स जरा तीव्र जाणवतात. तर हे साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी किंवा ते कमी जाणवावेत याच्यासाठी काही उपाय वगैरे किंवा काही पद्धत आहे वेगळी? येस. तर ना पहिली गोष्ट म्हणजे आताच्या म्हणजे 2021 मध्ये जर आपण किमोथेरपी बद्दल बोलतोय तर किमोथेरपीचे साईड इफेक्ट जर बघायला गेलो आपण तर 100 पैकी 30 लोकांना साईड इफेक्ट जास्त जाणवतात, 70% लोकांना एवढं जाणवत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा खूप सिव्हिअर म्हणजे आपल्याला ऍडमिट व्हायची वगैरे गरज पडेल ते लेस दॅन 5% मध्ये. म्हणजे मेजॉरिटी पेशंट्सला 95% असं काही विशेष भयंकर त्रास कधीच होत नाही. पण ह्याच्यामध्ये काय त्रास होऊ शकतो हे जर पेशंटला पूर्णपणे कल्पना असेल पहिल्या दिवसापासून तर बऱ्यापैकी साईड इफेक्ट कमी होऊ शकतात. माझं सांगण्याचं म्हणणं काय की आपल्याकडे एक समज आहे की किमोथेरपी म्हटली की खूप भयंकर, खूप गरमी होणार, देताना मला त्रास होणार, देताना गरमी वाटेल, मला उलट्या होतील, घरी गेल्यावर पण मी झोपून राहीन, मला काय होणार, करता येणार नाही. हे जे काही समज आहेत हे पहिल्या दिवशी दूर करणं गरजेचं आहे. किमोथेरपी चालू करायच्या आधी जर पेशंटला कल्पना आहे की आपल्याला अंग दुखू शकतं, उलटीसारखं वाटू शकतं, उलटी होऊ शकते, कधी जुलाब होऊ शकतात, कधी ताप येऊ शकतं, तोंड येऊ शकतं, अशा गोष्टी होऊ शकतात. पण त्या सगळ्याच एकाच पेशंटला होतील का? नाही. त्याच्यातला एखादा साईड इफेक्ट आपल्याला होऊ शकतो आणि तो जरी झाला तरी तो पहिल्या 7 दिवस किंवा जास्तीत जास्त अजून 1-2 दिवस आणि माइल्ड फॉर्मचा असेल त्याच्यासाठी आपल्याला काही ऍडमिट व्हायची गरज पडणार नाही. हे जर त्यांना सांगितलं
तर मोस्ट ऑफ द टाइम्स ते एवढे घाबरत नाहीत आणि व्यवस्थित जातात ट्रीटमेंटमध्ये, गो थ्रू करतात. दुसरी गोष्ट, ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर सुद्धा आम्ही काही डिस्चार्जवर मेडिसिन्स देतो त्यांना, की हे असं काही झालं तर हे घ्या, वॉमिटिंग झाली तर ही टॅबलेट घ्या, डायरिया झालं तर ही टॅबलेट घ्या, कॉन्स्टिपेशन झालं तर हे घ्या. त्याच्याने काय होतं की काही साईड इफेक्ट जरी झाले ते घरच्या घरी त्यांना मॅनेज करतात. सगळ्यात सोपा उपाय मी म्हणेन की साईड इफेक्ट कमी करण्याचा आहे की तुम्ही काहीतरी इन्व्हॉल्व्ह राहा घरी कामामध्ये, त्याच्याने बऱ्यापैकी साईड इफेक्ट कमी होतो. तुम्ही फक्त इथून किमोथेरपी घेऊन गेलात सेंटरवरनं, त्याच्यानंतर त्याचा विषय सोडा, हे बोलणं खूप सोपं आहे पण पेशंटसाठी ते अवघड असतं खूप. पण ते जर त्यांना काही करता आलं घरी जाऊन तर खूप फरक पडतो. मी तुम्हाला एक्झाम्पल देईन. आमच्याकडे एक पेशंट आल्या होत्या मागच्या मे मध्ये. त्यांना ब्रेस्ट कॅन्सर त्या ताईंना डायग्नोज झाला होता. त्या अराउंड 52 इयर्सच्या आहेत. तर त्यांचं ना घरकाम करायच्या त्या घरी, त्या एकट्या करत्या होत्या आणि त्यांना एक मुलगी आहे. तर ह्यांचं काय आलं ना आता की एक तर मी घरकाम करते सगळ्या इथे आणि आता मला किमो तुम्ही चालू करणार, माझी केस जातील, तर मग माझं काम राहील का पहिली गोष्ट माझ्याकडे. कारण मग किमो म्हटल्यावर केस जातील तर बऱ्याच वेळा काम जाण्याची शक्यता आहे. पण फॉर्च्युनेटली त्या जिकडे 4 जागेवर कामाला होत्या ते त्यातले 3 डॉक्टर होते आणि त्यांना ही गोष्ट सांगितली त्यांनी त्यावेळेस. त्यांनी जॉब कंटिन्यू करायला सांगितलं त्यांना. आणि सांगतो कशाला मी की त्या व्यक्ती सकाळी 8:30-9 वाजता किमोथेरपीसाठी यायच्या आणि 12-1 पर्यंत त्यांची किमो संपायची. त्या 1 वाजता घरी जायच्या. 1ला घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर 2:30 पासून ते आपल्या कामाला जायचे. तर त्यांचं जे घरकामाचे काम चालू होतं ते पूर्ण ट्रीटमेंट मध्ये चालू राहिलं. त्यांच्याकडनं मला एकही फोन कधीच आला नाही की मला हे साईड इफेक्ट होत आहेत किंवा काय होतं. तर सांगतो कशाला आहे की त्यांची प्रायोरिटी होती की माझं काम नाही गेलं पाहिजे काही. तर त्यांना ते किमोथेरपी काय आहे त्याच्याशी काही संबंध नव्हता. मला गाठ आली, ती गाठ कमी होणार आहे या औषधांनी, एवढंच त्यांना माहिती होतं. हे मला औषध देऊन इथे 4 तास घ्यायचंय, इथून बाहेर गेल्यावर तो विषय संपला, मी माझं काम करेन 21 दिवसांनी परत दुसऱ्या किमोसाठी. त्यांनी तेच मनाला लावून बरोबर पकडून धरलं होतं आणि कसं त्यांनी 8च्या 8 किमो घेतल्या. एकदाही त्यांना ऍडमिट व्हायची गरज पडली नाही किंवा एकदाही त्यांना काही साईड इफेक्ट जाणवले असं मला वाटलं नाही. डेफिनेटली थोडंफार त्यांना जाणवलं असणार, पण त्या थोड्याफार साईड इफेक्ट्सनी त्यांचं काही रुटीन त्यांना बदलावं लागलेलं नाही. तर तुम्ही जर स्वतःला कशात इन्व्हॉल्व्ह व्हाल तर तुमचे निम्म्यापेक्षा जास्त साईड इफेक्ट कमी होतील. फारच उत्तम उदाहरण होतं. कारण आपल्याकडे समज असा असतो की किमोथेरपी म्हणजे टोटल आराम, तर तसं नाहीये. कामावर सुद्धा जाऊ शकतो, घरातलं काम सुद्धा करू शकतो. शिवाय जर आपण ठरवलं की मुलांबरोबर खेळायचं आहे किंवा कोणाला जर प्रॉब्लेम असेल असा आणि किमोथेरपी चालू असेल, लहान बाळ असेल, तर लहान बाळाला त्या मातेला दूध पाजणं हे शक्य आहे का? किंवा त्या बाळाला जवळ घेऊन झोपणं हे शक्य आहे का किमोथेरपीच्या दरम्यान? याच्यामध्ये ना एक गोष्ट फक्त ब्रेस्ट फिडिंग जे आहे ना, ब्रेस्ट फिडिंग जर आईला कॅन्सर आहे आणि तिची किमो चालू आहे तर तिला ब्रेस्ट फिडिंग करणं हे अवघड आहे. ते नाही करता येणार आपल्याला. बरेच औषधं हे ब्रेस्ट मिल्क थ्रू जाऊ शकतात. तर मग ट्रीटमेंट चालू असताना ब्रेस्ट फिडिंग करणं बऱ्याच औषधामध्ये आम्ही नाही सांगत. अदर दॅन दॅट बाकी सगळ्या गोष्टी त्या मुलांसाठी करू शकतात, त्यांच्यासाठी जेवण बनवू शकतात, मुलं त्यांच्याबरोबर झोपू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. किमोथेरपीच्या दिवशी सुद्धा ते त्यांच्याबरोबर राहिले तरी काही प्रॉब्लेम येत नाही. बरं, छान. पुढचा प्रश्न असा आहे की किमोथेरपीमुळे फारच जास्त साईड इफेक्ट झाले आणि कधी कधी ते पेशंट नाही सहन करू शकले, तर आपण ती बंद करू शकतो का? आणि बंद केल्यास पुन्हा चालू करायची झाली तर पुन्हा सुरुवातीपासून कराव्या, याबद्दल थोडं मार्गदर्शन केलं तर फारच उपयोगी होईल आपल्या प्रत्येकांना. कसं आहे ना, किमोथेरपी जेव्हा आपण म्हणतो की आज आपण चालू केली आणि आजच्या तारखेला हे त्याचा डोस आहे, 100 समजा मिलीग्रामचा डोस आहे पेशंटसाठी आणि मी ती किमोथेरपी पेशंटला दिली, तर
किमोथेरपी दिल्यानंतर आम्ही 7 दिवसानंतर प्रत्येक पेशंटला बोलवतो आणि त्यांना भेटतो आणि विचारतो तुम्हाला काय त्रास झाला. पहिली गोष्ट, शारीरिक काही त्रास झाला का, त्याच्यामध्ये कोणाला जुलाब होऊ शकतात, उलट्या होऊ शकतात, जे काही त्रास होतील ते त्याची नोंद करतो आम्ही आणि मग आपण जी किमो दिली आहे त्यातलं कुठचं औषध असं करू शकतो ते बघतो. त्याची जर सिव्हिअरिटी खूप जास्त असेल तर त्या औषधाला आपल्याला कमी करता येतं. समजा आपण 100% डोस दिला होता आणि आपल्याला पेशंटला खूप डायरिया झालाय आणि तो सिव्हिअरिटीच्या क्रायटेरियामध्ये येतोय की ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 साईड इफेक्ट म्हणतो आम्ही त्याला, तसं आहे तर आपण पुढच्या वेळेस काय करतो ना की तो डोस जो आहे 20% कमी करतो. अच्छा. तर गरजेचं नाहीये की आपल्याला एकदा साईड इफेक्ट झाला तर डॉक्टर ते डोस देत राहतील आणि मला पूर्ण सायकल तेच साईड इफेक्ट सहन करायचे असं नाहीये. तुम्हाला एखादी गोष्ट जर त्रास देते तर तुम्ही डॉक्टरांना जर सांगाल तर गरजेचं नाहीये की ती किमोथेरपीमुळे आहे किंवा ती तुम्हाला सहनच करायची आहे. त्याच्यामध्ये ते बघतात की कशामुळे ते नेमकं होतंय आणि मग ते डोस मॉडिफाय करतात. डोस मॉडिफाय केल्यामुळे पुढच्या तुमच्या सायकल्स व्यवस्थित जातात. बरोबर बरोबर. म्हणजे जर व्यवस्थित कम्युनिकेशन ठेवलं डॉक्टरांसोबत की आपल्याला काय त्रास होतोय, काय होत नाही, हे जर व्यवस्थित वेळेवेळेवर सांगितलं तर उपाय निश्चितच त्याचा करता येतो. फक्त एक संवाद व्यवस्थित ठेवला पाहिजे. काही असं मनात न ठेवता की एवढं आपल्याला सहन करायलाच पाहिजे असं गृहीत न धरता सांगितलेलं बरं. आता एक प्रश्न आहे, तो म्हणजे आपल्याकडे जेव्हा सेलिब्रिटीज ना कॅन्सर डायग्नोज होतो तर ते बाहेर जातात, म्हणजे फॉरेन मध्ये जातात, US UK ला ट्रीटमेंट घ्यायला. तर भारतात आपल्याकडे जी ट्रीटमेंट मिळते आणि परदेशात जी ट्रीटमेंट मिळते त्याच्यामध्ये काही जमीन आसमानाचा फरक वगैरे असतो की जेणेकरून त्यांना इथे नाही घेता येत? नाही, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे कारण प्रत्येक पेशंटच्या मनात हे असतं, प्रत्येक पेशंटच्या रिलेटिव्हच्या मनात हे असतं की असं काय आहे तिकडे की सगळे तिकडे जातात. आणि त्याचं उत्तर असं देईन की मी आधी काही वर्षापूर्वी म्हणता येईल ज्यावेळेस सगळीच औषधं इथे अवेलेबल होती किंवा इम्पोर्टिंग कॉस्ट खूप जास्त होती त्यावेळेस तिकडे जाऊन त्या ट्रीटमेंट घ्यायचे. पण आत्ताच्या घडीला प्रत्येक औषध ऑलमोस्ट A to Z जेवढं कॅन्सरमध्ये ट्रीटमेंटमध्ये अवेलेबल आहे त्या सगळ्या गोष्टी भारतात अवेलेबल. दुसरी गोष्ट, ट्रीटमेंट जी आपण करतो ती माझ्या मनानुसार, मी ऑन्कोलॉजिस्ट आहे तर माझ्या मनानुसार किंवा कोण XYZ आहेत डॉक्टर त्यांच्यानुसार असं नसतं. त्याच्यासाठी गाईडलाईन्स आहेत आणि त्या गाईडलाईन जगभरासाठी सारख्या आहेत की ब्रेस्ट कॅन्सरचा जर पेशंट आला तर त्याला ही 2 औषधं द्यायची आहेत आणि या फ्रिक्वेन्सीला द्यायची आहे, त्याचा हा डोस आहे. तर हे तुम्ही आज ठाण्यात घ्या, मुंबईत घ्या, न्यूयॉर्कला घ्या किंवा उद्या चिपळूण किंवा खेडला घेतला तरी ट्रीटमेंट ही सारखी राहणार आहे. ट्रीटमेंटमध्ये काही बदल होत नसतो किंवा काही एकदम ऍडव्हान्स ट्रीटमेंट जसं आता इम्युनोथेरपी आपण म्हणतो, इम्युनोथेरपी जस्ट आता 2-3 वर्षापासून भारतात आलेली आहे की आधी इम्पोर्ट केल्यानंतर खूप महाग होती, आता सुद्धा महागच आहे पण ती सुद्धा पॉसिबल आहे आणि ती सुद्धा तुम्हाला कुठेही करता येते चांगल्या जागेवर. जिकडे तुम्हाला कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत तिकडे तुम्हाला ती करता येईल. तुम्हाला गरजेचंच नाहीये की मुंबईला आलं पाहिजे किंवा सिटीमध्ये जाणं गरजेचं आहे. जर तुमच्या शहरामध्ये कॅन्सर तज्ज्ञ आहेत ते तुम्ही कुठेही असाल, महाराष्ट्रात असाल, भारतात असाल, तिकडे त्यांच्या अंडर मध्ये तुम्ही सगळ्या ट्रीटमेंट करू शकता. फक्त प्रॉपर डॉक्टर तुम्हाला भेटले तर कुठेही जायची गरज नाही. तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की आता भारतामध्ये सगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती, ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. त्यामुळे आपण असं काही समजू नये की परदेशात काहीतरी भले मोठा ट्रीटमेंटचा प्रकार होतो. सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. विश्वास ठेवावा, विश्वासावरच तुम्ही बरे पण होता आणि ड्रग्स काम पण करतात तुमच्यावर. तर सर, पुढचा प्रश्न असा आहे की काही जे कॅन्सर असतात ते एका परिवारामध्ये जास्त आढळतात, म्हणजे फॅमिलियल कॅन्सर सिंड्रोम्स ज्याला म्हणतात, तर ते काय असतं? येस. आता ह्याला दुसऱ्या प्रकारे विचारतात कसं ना की सगळे बऱ्याच वेळा रिलेटिव्हचं म्हणणं असतं की ह्यांना झालंय आम्हाला होईल का, समजा आमच्या वडिलांना झालंय तर मुलं विचारतील आम्हाला होण्याची किती संभावना आहे.
त्याला आपण फॅमिलियल कॅन्सर म्हणतो, किंवा त्याचाच एक प्रकार आहे हेरिडिटरी कॅन्सर. म्हणजे एका जनरेशन पासून दुसऱ्या पिढीला, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला तो आजार जाणार का, आणि असं होत राहणार का नेहमी, हा प्रश्न बऱ्याच वेळा आम्हाला विचारला जातो. तर ह्याच्यात मी असं सांगेन की सगळेच कॅन्सर काही फॅमिलियल नसतात. म्हणजे एक कॅन्सर जर एका फॅमिलीमध्ये आला तर प्रत्येक फॅमिली मेंबरला नंतर तो होईल असं काही नसतं. त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक आजार आहेत, जसं ब्रेस्ट कॅन्सर आहे, ओव्हरियन कॅन्सर आहे, कोलॉन कॅन्सर आहे, पॅन्क्रियासचं कॅन्सर आहे म्हणजे स्वादुपिंडाचा कॅन्सर आहे, ब्रेनचा कॅन्सर आहे, असे काही आजार आहेत. त्या आजारांमध्ये पण सगळेच ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट फॅमिलियल नसतात. 100 ब्रेस्ट कॅन्सर मधून 10% हे फॅमिलियल असतात. म्हणजे तुम्ही फारच दिलासादायक आहे. तर प्रत्येक जर कॅन्सर पेशंट फॅमिलीमध्ये आहे तर सगळ्यांना होईल असं बिलकुल नाहीये. पण ह्याच्यामध्ये काय आहे की जर एकाच फॅमिलीमध्ये 2-3 मेंबर्सला असेल मागे पुढे, तर डेफिनेटली आपल्याला आपली जेनेटिक काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे. जेनेटिक काउन्सिलिंग म्हणजे काय असतं की एखादा आजार जर लवकर वयात आला, म्हणजे 35-30 या वयात आला, ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हरियन कॅन्सर, तर आम्ही रिलेटिव्हला सांगतो की हे जे लवकर येणारे आजार असतात, बऱ्याच वेळा फॅमिलियल किंवा हेरिडिटरी असू शकतात, तर तुम्ही जेनेटिक काउन्सिलरला भेटा. कशासाठी? तर त्या पेशंटच्या ब्लड मध्ये आपण एक टेस्ट करतो आणि त्याच्याने कळतं की हे फॅमिलियल आहे की नाही, आणि जर फॅमिलियल असेल तर मग आपण ते बाकी मेंबर्सचं पण चेक करतो. आता जसं मी सांगितलं, 100 ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटमध्ये फक्त 10% हे फॅमिलियल असतं. आता समजा 10% एक पेशंट आपल्याकडे आहे ज्याचं पॉझिटिव्ह आलंय, एक लेडी आहेत 55 इयर्सच्या, त्यांचं पॉझिटिव्ह आलंय की हे फॅमिलियल आजार आहे. तर आता त्यांना एक मुलगी आहे, तर त्या मुलीला 100% आजार होणार का? असं नाही. पहिले त्या मुलीची टेस्ट करायला लागेल, आणि ती जर पॉझिटिव्ह आली तरी तिला 100% आजार होईल का? असंही नाही. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोण आहे, तो म्युटेशन आहे, तुमच्यामध्ये ते डिटेक्ट केलंय, तुम्हाला पण ते म्युटेशन आहे, तर तुम्हाला तो होईलच का असं नाहीये, पण तुम्हाला ते होण्याची शक्यता जास्त आहे. मग त्याच्यात आपण काय करतो की पेशंटच्या वयानुसार, म्हणजे पेशंट नाही म्हणता येणार त्यांना, ती जी व्यक्ती आहे ज्यांच्यामध्ये जेनेटिक म्युटेशन आलंय, त्यांना जेनेटिक काउन्सिलर किंवा आम्ही एक सर्व्हिलन्स प्रोटोकॉल लिहून देतो की तुमचं आता वय 35 आहे किंवा 30 आहे, तर या वयानुसार तुमच्यामध्ये हे म्युटेशन आलंय की तुमच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची संभावना आहे पुढे जाऊन, तर आपण दर वर्षाला मॅमोग्राफी कशी करावी, आपण सोनोग्राफी पोटाची कधी करावी, हे असे प्रोटोकॉल्स आहेत. ते जर आपण फॉलो केले आणि जरी त्या व्यक्तीला पुढे जाऊन कॅन्सर झाला तरी तो लवकर कळेल, पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला कळेल, आणि त्या पूर्णपणे त्यातनं बाहेर निघतील. याला दुसऱ्या दिशेने बघितलं आपण तर बऱ्याच पेशंट मला काय विचारतात ना की सर, जर मला माहिती असलं असतं की हा आजार होणार आहे तर मी लक्ष जास्त दिलं असतं. कारण प्रत्येक मोस्ट ऑफ द पेशंट जे येतात ना ते 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजला येतात. त्यांचं काय गिल्ट असतं बऱ्याच वेळा की त्यांना असं म्हणत वाटतं की आपल्याला हा लवकर का नाही कळला, किंवा मला आधी जर वाटलं असतं की असं मला होणार आहे तर मी खूप काळजी घेतली असती. तर ह्याला तुम्ही दुसऱ्या बाजूने बघाल की जर फॅमिलीला माहिती आहे की आपल्या ब्लड मध्ये हे म्युटेशन आहे आणि आपण वयाच्या 30 किंवा 35 वर्षापासून सगळ्या गोष्टी चालू केल्या, आणि जर कधी झाला जरी तो आजार, युजली तो लेट होतो, झाला जरी तो लवकर पकडताय आणि आपलं आयुष्य तेवढंच आहे. या टेस्टिंगच्या बऱ्याच सध्या ड्रॉबॅक्स म्हणजे बरेच लोक हे करायला तयार होत नाहीत, कारण प्रत्येकाचे फॅमिली मेंबर्स जे आहेत ते त्यांच्या लाईफ सायकलच्या वेगळ्या वेगळ्या चरणावर असतात. एखादा 10वीला आहे मुलगा किंवा एखादी मुलगी 10वीला आहे, एखादा मुलगा किंवा मुलगी 22-25 वर्षाची, तिचं लग्न ठरतंय, राईट. मग त्या घडीला समजा 10वीला एक्झामला असताना कळालं की आपल्या आहे, तर त्यांचा रिझल्ट वर किती परिणाम होऊ शकतो, किंवा ती व्यक्ती लग्न ठरते त्याच्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे सगळं बऱ्याचपैकी सोसायटीमध्ये आता विचार करून लोक टाळायचा प्रयत्न करतात. पण माझं असं म्हणणं राहील की तुम्ही तो डिसिजन घेण्याच्या आधी प्रॉपर जेनेटिक काउन्सिलिंग करून घ्या. जे तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत, टेस्टिंग डायरेक्ट जाऊ नका, गोष्ट पूर्ण समजून घ्या काय आहे. जर पूर्ण तुम्हाला ह्याची कल्पना असेल तर मग 18 वर्षापेक्षा जे जास्त वयाचे आहे त्यांचं म्युटेशन जरी आलं तरी ते व्यवस्थित त्याला हँडल करू शकतो. त्याची पूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे, नंतर टेस्ट करायची. आपण खूप घाई गडबडी टेस्ट केली आणि नंतर कळालं की ते पॉझिटिव्ह आलंय तर थोडंसं पॅनिक होऊ शकतो आपण काही वेळा.
पण जर प्रॉपर जेनेटिक काउन्सिलिंग झाली तर तसं काही होणार. तर थोडक्यात सांगेन, सगळे कॅन्सर हे बरोबर. फॅमिलियल नसतात. काही 4-5 कॅन्सर आहेत ते फॅमिलियल असू शकतात, पण जसे ब्रेस्ट कॅन्सर आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा 100 पैकी फक्त 10 हे फॅमिलियल असतात. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्या फॅमिलीला असू शकतं, तर जेनेटिक काउन्सिलरला भेटा. ते तुमची सगळी क्वेरी क्लिअर करतील की हे फॅमिलीला आहे की नाही. आपण स्वतः ठरवायचंच नाही. कॅन्सर बरोबर. आलाय फॅमिलीमध्ये, जेनेटिक भेटा. ते तुम्हाला गाईड करतील की तुमच्या फॅमिलीचा कॅन्सर आहे, फॅमिलीला आहे की नाही, तुम्हाला टेस्टची गरज आहे की नाही. नसेल तर विषय संपला, असेल तर टेस्ट करून घ्यायची. अगदी योग्य आहे सर. कॅन्सर सारखा मोठा आजार आहे, याच्यासाठी स्वतः डिसिजन घेण्यापेक्षा जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना विचारलं नेहमी उत्तम आणि बरं असतं. तुम्ही असं म्हणालात की काही अनुवंशिक असतात आणि काही जे असतात जास्तीत जास्त जे असतात ते आपोआप होतात, स्पॉन्टेनियस ज्याला म्हणतो. तर त्यांना कारणीभूत असणारे काही गोष्टी ज्यांना कार्सिनोजेन्स म्हणतात, तर त्यांचा कितपत रोल असतो कॅन्सरला किंवा कॅन्सर कॉज करण्यामध्ये? किंवा कॉमन कार्सिनोजेन्स जे आहेत त्यांच्यापासून आपल्याला लांब राहण्यासाठी म्हणून किंवा आपल्याला त्यांच्यापासून प्रोटेक्शन म्हणून काय करायला हवं? येस. आता त्याचा पहिला प्रश्न आहे की कॅन्सर का होतो. पहिली गोष्ट तर जसं मी म्हटलं की काही 10% लोकांमध्ये किंवा 10% आजारांमध्ये, कॅन्सरमध्ये आपलं जेनेटिक म्युटेशन हे कारण सापडू शकतं की हे आपल्या डीएनए मध्ये हा जेनेटिक चेंज झालाय आणि या चेंजमुळे तो कॅन्सर घडलाय. बाकीचे ते उरलेले 90% कॅन्सर असतील त्याच्यामध्ये आपल्याला कारण बऱ्याच वेळा कळत नाही. आपण कितीही विचार केला तरी त्यात ते कारण कळत नाही. भरपूर पेशंट मला विचारतात की आम्ही कधी कांदा सुद्धा खाल्ला नाही तरी सुद्धा आम्हाला आजार झाला. बरेच पेशंट्सला कसलं व्यसन नसतं, त्यांना सुद्धा हा आजार होतो. तर या आजार होण्याचं नेमकं कारण काय हे अद्याप आपल्याला माहित नाही. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींबरोबर त्याचं प्रमाण जरा जास्त आहे. म्हणजे काय, जसं स्मोकिंग म्हणाल तर स्मोकिंग आपल्याला माहिती आहे की सिगरेट स्मोकिंगने कॅन्सर होतो आणि त्याच्यामध्ये ते प्रमाण जास्तच आहे. तर ते कारण प्रूव्ह. अल्कोहोल इंटेक आहे, ओव्हर यूज ऑफ अल्कोहोलने सुद्धा गॅस्ट्रिक कॅन्सर होऊ शकतो, ते सुद्धा प्रूव्ह आहे. तसंच काही पान खाणं, तंबाखू, त्याच्याबरोबर सुपारी, नुसती सुपारी सुद्धा खाणं. एक गैरसमज बऱ्याच लोकांचा असतो की फक्त तंबाखूनेच कॅन्सर होतो, असं नाहीये. नुसती सुपारी खाल्ल्याने सुद्धा कॅन्सर होतो. तर त्याच्यापासून पण लांब राहणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की याच्याने कॅन्सर होतो. पण अशा काही गोष्टी आहेत ज्याची आपल्याला कल्पना नाही. ते म्हणजे ओबेसिटी, वजन. BMI 30 पेक्षा जास्त आहे, म्हणजे बॉडी मास इंडेक्स आपण म्हणतो. बॉडी मास इंडेक्स जर 30 पेक्षा जास्त असेल तर त्याला सुद्धा एक कारण म्हणून नमूद केलेलं आहे कॅन्सर होण्यासाठी. तर ओव्हरवेट राहणं सुद्धा लॉंग टर्म मध्ये कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतो आणि त्याच्यामध्ये कुठचाही कॅन्सर होऊ शकतो. तर ते डायरेक्ट रिलेटेड नाहीये, पण वन फॅक्टर आहे. तर आपल्याला वजन खूप मेंटेन ठेवणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट काय असते की लाईफस्टाईल कशी आपण स्पेंड करतो. क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेसफुल लाईफ असेल, झोप कमी असेल, या सगळ्या गोष्टींनी सुद्धा पुढे जाऊन आपल्याला त्रास होऊ शकतो, वजन वाढू शकतो आणि इनडायरेक्टली कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं. तर स्मोकिंग, अल्कोहोल, बिटलनट, सुपारी, पान हे आपले मॉडिफाय, ह्या गोष्टी आपण बाजूला करू शकतो. या मॉडिफायबल गोष्टी आपण सोडू शकतो. पण जे अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत ते म्हणजे वजन आणि लाईफस्टाईल. या दोन गोष्टीकडे आपल्याला खूप महत्वपूर्ण बघावं लागेल. आणि वजन जे आहे किंवा BMI जो आहे आपला, तो 25 पेक्षा जर कमी ठेवला तर चान्सेस कमी आहेत. असं नाही म्हणत मी की त्यांचा BMI 25 पेक्षा कमी त्यांना कॅन्सर होणारच नाही, पण आपल्या हातात काय आहे, आपल्याकडनं तो आपण प्रयत्न करू शकतो. आज अमेरिकेमध्ये प्रत्येक 4 माणसांच्या मागे एकाला कॅन्सर होतोय. 1 out of 4 इज गेटिंग डिटेक्टेड विथ कॅन्सर. तर ते प्रमाण आपण त्याच्यात न सापडण्यासाठी आपण आपल्या हाताने काय करू शकतो, तर आपलं वजन आणि लाईफस्टाईल चांगलं ठेवणं, डाएटमध्ये फ्रुट्स
असणं गरजेचं आहे. प्रॉपर 30 मिनिट्स एक्सरसाइज डेली करणं गरजेचं आहे. तेवढं जर आपण फॉलो केलं तर आपल्या परीने आपण काही केलेलं आहे एवढं आपल्याला जाणवेल. रेस्ट गोष्टी आपल्या हातात नाही. बरोबर, फारच छान उत्तर दिलं सरांनी. एकदम सोप्या सोप्या गोष्टी आहेत. या गोष्टी करून जर आपण कॅन्सर पासून लांब राहू शकत असो तर काय हरकत आहे एकदम सोप्या गोष्टी करण्यामध्ये आणि नंतर पछतावण्यामध्ये. तर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न असा आहे की असे काही कॅन्सर्स आहेत का जे पसरतात, म्हणजे जनरली कॅन्सर जे आहेत ते एकापासून दुसऱ्यांकडे पसरत नाहीत असं आपलं एक ब्रीद वाक्य आहे, पण असे काही आहेत का जे एक्झाम्पल सेक्शुअल कॉन्टॅक्टनी ट्रान्समिट होतात वगैरे असं काही, किंवा इनडायरेक्टली असे ट्रान्समिट होणारे? येस येस येस. आता हा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे, कारण त्याच्यातला जो तुम्ही मरायटल लाईफचा प्रश्न विचारलाय तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं ना की कॅन्सर आणि ही सगळी ट्रीटमेंट असताना रिलेटिव्ह हा प्रश्न कधीच विचारत नाही. ते त्यांच्याच प्रेशरमध्ये असतात की किमो चालू आहे, सर्जरी आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. तर सेक्शुअल लाईफचा जो प्रश्न आहे तो कधीच बऱ्याच वेळ डिस्कस होत नाही. पण मी एवढं सांगेन की त्याचा आणि ट्रीटमेंटचा काही संबंध नाही. दे कॅन कंटिन्यू देअर मॅरिटल लाईफ. जे लाईफ आहे ते कंटिन्यू करू शकतात. त्याच्यामध्ये ट्रीटमेंटचा काही संबंध नाही. किमोथेरपी चालू असताना कॉन्टॅक्ट होणं त्याच्याने काही प्रॉब्लेम होईल असाही प्रॉब्लेम नसतो. त्यांनी ते कंटिन्यू करू शकतो. ओके. तसं ती लाईफ सुद्धा कंटिन्यू करता येऊ शकते, सोबत किमोथेरपी सुद्धा घेता येऊ शकते. तर पुढचा प्रश्न असा आहे की तरुण वयामध्ये, म्हणजे जनरली 30-40 किंवा 50 या वयामध्ये जास्त कुठले कॅन्सर आढळतात? पुरुषांमध्ये जर बघितलं ना तर तरुण वयामध्ये आता तुम्ही बघाल तर सध्या तोंडाचे कॅन्सर म्हणजे जिभेचा कॅन्सर किंवा गालाचा कॅन्सर हे कॅन्सर जास्त आहेत. कारण हे गुटखा, तंबाखू, सुपारी ह्याच्याशी संबंधित आहेत आणि ते खूप यंग लोकांमध्ये आम्ही बघतोय. 22, 23, 25 अशा वयातली सुद्धा मुलं आहेत की ज्यांना हा आजार होतोय. तर मुलांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे. दुसरं फिमेल्स मध्ये जर बघितलं आपण, महिलांमध्ये बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आहे ते होऊ शकतं. युजली 28-30 या वयामध्ये सुद्धा मी पेशंट बघितले ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे. हे 2 कॅन्सर तुम्हाला तरुण वयात करत दिसतील. दुसरे काही रेअर कॅन्सर आहेत, जसं बोन ट्युमर असतो, सार्कोमा, असे रेअर ट्युमर्स पण तरुण वयात मिळतात. किंवा ल्युकेमियाज आहेत, ब्लड कॅन्सर ते पण सापडतात. पण कॉमन किंवा खूप जास्त सापडणारे आजार ते म्हणजे तोंडाचा आजार, जिभेचा आणि गालाचा आणि ब्रेस्ट कॅन्सर. फारच छान माहिती दिली सरांनी आज. आणि आणखीन काही सर शेवटचा संदेश वगैरे तुम्हाला द्यायचा असेल की ऍज अ डॉक्टर ऑन्कॉलॉजिस्ट लोकांनी काय करायला हवं कॅन्सर पासून लांब राहायला? बघा, आता ह्याच्यामध्ये काय ना, महत्वाचं म्हणजे आपण ह्याला लवकर पकडू शकतो का काही कॅन्सरसाठी, म्हणजे स्क्रीनिंग म्हणतो आपण त्याला, की ह्याला तुम्ही होणार जर असेल तर ह्याला लवकर आम्ही कसं पकडू, पहिल्या स्टेजला आम्ही कसं याला निदान करू, आम्ही कसं बरं. त्याच्यासाठी काही कॅन्सरसाठी स्क्रीनिंग अवेलेबल आहे. स्क्रीनिंग म्हणजे काय की स्पेसिफिक टेस्ट असतात, ते तुम्ही टप्प्याटप्प्याने करत राहायचं त्या आजारासाठी, आणि जर तो आढळला त्याच्यामध्ये तर तो लवकर मिळतो. जसं सर्वायकल कॅन्सर, आता भारतामध्ये सर्व्हिक्सचा कॅन्सर हा जगामध्ये सगळ्यात जास्त आपल्या देशात सापडतो. तर ह्याच्यासाठी काय आहे, पॅप स्मिअर नावाची एक टेस्ट असते, ती वयाच्या 21व्या वर्षापासून दर 3-3 वर्षाला कंटिन्यू केली 65 वर्षापर्यंत तरी चालते. त्याच्याने सर्व्हिक्सचा कॅन्सर होणार असेल तर तो आपल्याला लवकर कळतो आणि पूर्णपणे बरा करता येतो. ठीक आहे, तर सर्व्हिक्स कॅन्सरसाठी पॅप स्मिअर, त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. 21 पासून 3-3 वर्षांनी करायचं. 35 वयाला जर त्याच्यामध्ये आपण HPV पण करत असू तर 5-5 वर्षांनी केलं तरी चालतं. सो आयदर यू गो एव्हरी 3 years पॅप स्मिअर अप टिल 65 नंतर करायची गरज नाही, किंवा मग 35 नंतर 5-5 वर्षांनी 65 पर्यंत.
तर सर्विक्ससाठी आपल्याला हे करता येतं. ब्रेस्ट कॅन्सरसाठी काय करता येतं, तर ब्रेस्ट कॅन्सर मध्ये दोन आहेत. एक असतात ज्यांच्या फॅमिलीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहेत, तर त्यांना पहिली गोष्ट जेनेटिक काउन्सिलरला भेटून त्यांचा आजार जेनेटिक आहे का ते बघणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी स्क्रीनिंग वेगळी असते, त्यांच्यासाठी स्क्रीनिंग थोडी लवकर चालू होते. पण जे जनरल पॉप्युलेशन आहे, ज्यांच्यामध्ये काही ब्रेस्ट कॅन्सरचे चिन्ह नाहीये, त्यांच्यासाठी काय करू शकतो आपण, राईट फ्रॉम 40 दे कॅन स्टार्ट विथ मॅमोग्राफी. मॅमोग्राफी दर वर्षाला मॅमोग्राफी करू शकतो. त्याच्याने मॅमोग्राफी स्क्रीनिंग, मॅमोग्राफी म्हणजे काय असतं, ब्रेस्टचा एक्सरे असतो, स्तनांचा एक्सरे असतो, तो हा दर वर्षाला आपण करू शकतो. काही जागेत 40 नंतर करतात, काही नंतर 45 नंतर. तसा आपण तो 65 वर्षापर्यंत करू शकतो. एकदा 55 झाल्यानंतर तुम्ही त्याला 2-2 वर्षांनी सुद्धा करू शकता. हे आहे टेस्ट रिलेटेड. त्याच्याने ब्रेस्ट कॅन्सर लवकर कळेल. सोपी एकदम गोष्ट ब्रेस्ट कॅन्सरसाठी काय करू शकतात, तर एक युट्यूबवर तुम्ही फक्त सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन टाकाल तर ब्रेस्टची स्तनांचं एक्झामिनेशन घरच्या घरी कसं करावं हे 25व्या वयापासून सगळ्या फिमेल्स करू शकतात. आणि त्याच्यामध्ये जर त्यांना काही एबनॉर्मल सापडलं, गाठ सापडली किंवा डिस्चार्ज आहे किंवा साईज मध्ये चेंज झालाय काही नवीन मागच्या एखाद महिन्यामध्ये, तरी सुद्धा ते डॉक्टरांना भेटू शकतात. तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि 40 नंतर मॅमोग्राफी हे आपण ब्रेस्ट कॅन्सरसाठी करू शकतो. हे स्क्रीनिंग प्रोटोकॉल्स आपल्याकडे आहे. याच्या व्यतिरिक्त आपण ह्याला लवकर कसं पकडू शकतो, तर काही सिम्पटम जसं तोंडामध्ये अल्सर आलाय आणि तो 3-4 आठवड्यापेक्षा जास्त जातच नाही आणि वाढत चाललाय, तरी आपण प्रॉपर डॉक्टरला भेटणं गरजेचं आहे. किंवा अचानक एखाद्या व्यक्तीचं मागच्या 3 महिन्यामध्ये वजन खूप पटपट कमी होतंय, तेवढं जात नाहीये, तरी ते कॅन्सरच असलं असं नाहीये, त्या टीबी असू शकतो, पण त्याचं व्यवस्थित निदान करणं सुद्धा गरजेचं आहे. तर कुठचेही सिम्पटम आपण इग्नोर नाही केलं पाहिजे. आता ह्याच्यावरनं प्रश्न काय येतो की मग काय सिम्पटम असतील, तर प्रत्येक कॅन्सरचे सिम्पटम वेगळे असतात. जसं फुफ्फुसाचा कॅन्सर असेल तर एखाद्याला खोकला येईल, तो खोकला 3-4 आठवडे जाणारच नाही. तर असा खोकला जर तो पर्सिस्ट होत असेल, थांबत नसेल, तरी सुद्धा डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. तसंच समजा पोटामध्ये एखादी गाठ असेल तर त्याच्याने दुखणं जे चालू होईल ते बंदच होत नाही, ते कंटिन्यू राहतं. असं काही दुखणं असेल ते 2-3 आठवड्याच्या वर होत असेल तरी सुद्धा प्रॉपर डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. लघवीमध्ये जर समजा रक्त येत असेल, संडासामध्ये रक्त पडत असेल, या सगळ्या गोष्टींसाठी प्रॉपर डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही जर निदान केलात तर समजा त्यात काही शक्यता असेल कॅन्सरची तर ती तुम्हाला लवकर मिळेल. तर एक झालं स्क्रीनिंग करून लवकर निदान करणं. दुसरं असतं झाल्यानंतर न घाबरता प्रॉपर ट्रीटमेंट जर केली आपण तर आपण याच्यातनं बाहेर निघू शकतो. बऱ्याच वेळा काय होतं, निदान होईपर्यंत भीती असल्यामुळे लेट होतं, लेट झाल्यानंतर डायग्नोज झाल्यावर भीती असते की आता मला ट्रीटमेंट कशी सहन होणार, त्याच्यामुळे अजून लेट होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या तर व्यवस्थित लवकर ट्रीटमेंट होईल. खूप खूप इम्पॉर्टंट ह्याच्यात काय असतो ना, एक असतो फायनान्शियल पार्ट. प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट हवी असते, कोण भीतीपोटी ट्रीटमेंट नाही घेत असं होत नाही, पण बऱ्याच वेळा त्यांना फायनान्सची भीती असते की खर्च किती येईल, कॅन्सर म्हटल्यावर लाखो रुपये खर्च होईल आणि ऑपरेशन कुठे करायचं, एवढं कसं होणार. तर त्याच्यामध्ये सुद्धा कशी ना बऱ्याच सोयी अवेलेबल आहेत. ट्रीटमेंट जर समजा आपल्याकडे ऑरेंज राशन कार्ड असेल आणि फायनान्शियली एखादा पेशंट वीक असेल तर त्याची सर्जरी पासून किमोथेरपी पासून रेडिएशन हे सर्व सरकारतर्फे ऑरेंज राशन कार्ड मध्ये फ्री मध्ये होतं. त्याच्यामध्ये त्यांना काही खर्च करायला लागत नाही. तर पैशापोटी ट्रीटमेंट थांबणार असं तरी होत नसतं. तर तशा काय शंका असतील तशा त्यांनी डॉक्टरांना समोरून सांगावं. बऱ्याच वेळा ते डिस्कस होत नाही आणि त्यांना खर्च वगैरे सगळं नोंद करून घेतात प्रायव्हेटचा आणि मग ते घरीच बसून राहतात, एवढं कधी करायचं. तसं न करता की आपल्याला सध्या नाही जमत आहे तर आम्ही त्याच्यात दुसरा काही पर्याय आहे का हे विचारणं गरजेचं आहे. तर वेळीच डायग्नोसिस आणि वेळीच ट्रीटमेंट केली, सगळ्याच प्रकारचे ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आणि सगळ्या जागेवर होऊ शकतात. त्या तुमच्या एबिलिटीनुसार कुठे तुम्हाला करायचं तुम्ही ठरवून चालू करणं गरजेचं आहे. बरोबर. स्वतः तज्ञांकडून आपण ऐकलं आहे की वेळेस जर उपचार घेतले तर कॅन्सर सारखा रोग सुद्धा बरा होऊ शकतो. सर, या माहितीबद्दल आणि तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढल्याबद्दल फार फार धन्यवाद. आणि जी माहिती तुम्ही दिली नक्कीच लोकांना फार त्याचा उपयोग होणार आहे. आणि शिवाय ही जी जागरूकता आहे ती पुढे
स्प्रेड होत गेली तर आणखीनच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे, आपल्या समाजाला टोटल फायदा होणार आहे. तर ह्या नोटवर मला वाटतं सरांचे आभार मानून आपण कार्यक्रमची सांगता करूया. त्यामुळे चला, नमस्कार सर. मी डॉक्टर अमय, तुम्हाला सुद्धा मी खूप धन्यवाद देतो. तुमचं जे कार्य आहे लोकांपर्यंत मेसेज पोहोचवणं खूप महत्वाचं आहे. हे असंच तुम्ही चालू ठेवा आणि माझ्या शुभेच्छा तुम्हाला. पुढच्या कधीही काही कार्यक्रमामध्ये तुम्हाला आपल्याला असं काही करायचं असेल तर डेफिनेटली मी अवेलेबल राहीन. खूप खूप धन्यवाद मला बोलल्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. काम चालूच राहणार, जसे प्रयत्न तर चालूच राहणार, जसं असेल तसं चालेल. ओके सर. ओके. स्टे सेफ.